एक बातमी आणि अनेक महिलांची ई-केवायसी चुकली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील 8-10 दिवसांपूर्वी एक बातमी आली आणि त्या बातमीनंतर अनेक लाडक्या बहिणींनी त्या पद्धतीने त्यांची ई-केवायसी केली आणि आपली ई-केवायसी चुकवून बसल्या. मग आता पुढे काय होणार? या लाडक्या बहिणींची ई-केवायसी एडिट करता येणार का? पुढचे परिस्थिती काय असणार असा विविध प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचल्या जातील. तर लाडक्या बहिणींनो, मागील 8 दिवसांपूर्वी एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये काय सांगितलं होतं तर बघा, यामध्ये सांगितलेलं की पती वडील नसतील तर नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. मग ज्या महिलांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, निधन झाले आहे किंवा घटस्फोट झाला आहे किंवा काही कारणास्तव पती त्यांच्यासोबत राहत नाहीत, वडील नाहीत, अशा महिलांनी काय केलं, आपल्या नातेवाईकांचे, कुणी आपल्या भावाचे, कुणी आपल्या आईचे, कुणी आपल्या चुलत्याचे असे आधार कार्ड टाकून त्या ठिकाणी आधार कार्डवरून OTP घेतला आणि OTP घेऊन आपली ई-केवायसी त्या ठिकाणी पूर्ण केली. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर त्यांना तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा मेसेज देखील आला आणि त्यानंतर महिला निवांत झाले की आता आपली ई-केवायसी पूर्ण झाली आहे. परंतु त्यानंतर मागील 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना पती आणि वडील नाही आहेत अशा महिलांची ई-केवायसी करण्यासाठी आम्ही वेगळी प्रक्रिया उपलब्ध करून देणार आहोत, त्यांनी त्या ठिकाणी नातेवाईकांचे आधार कार्ड वापरायचे नव्हते किंवा वापरायचे नाही. आणि मग ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना आपल्या नातेवाईकांचे आधार कार्ड वापरले आहेत त्या महिलांचं काय होणार, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी एकदा सबमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी एडिट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. ई-केवायसी एकदा सबमिट झाली की झाली आणि एडिट करण्याचा ऑप्शन देखील येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. कारण याबाबत कुठल्याही प्रकारे आपल्या महिला व बालविकास विभाग असेल किंवा मंत्र्यांनी कोणतीही अपडेट दिली नाही. म्हणूनच जर तुमची ई-केवायसी एकदा सबमिट झाली की झाली, पुन्हा ती एडिट करण्याचा त्या ठिकाणी ऑप्शन नाही. मग आता जवळपास हजारो लाडक्या बहिणींनी त्या पद्धतीने पेपरची बातमी वाचून चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी केलेली आहे. आता त्यांच्याबाबत सरकार कोणती अपडेट आणेल किंवा त्या महिलांना ई-केवायसी चुकली म्हणून थेट बाद केल्यास मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना याचा फटका देखील बसणार आहे. कारण त्यांनी काय केलं की पेपरची बातमी वाचून ई-केवायसी केली आहे, परंतु त्या पेपरची बातमी जर संपूर्ण वाचली असती तर नक्कीच लाडक्या बहिणींना फटका बसला नसता. कारण त्यामध्ये स्पष्टपणे कुठल्याही प्रकारे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांचा किंवा इतर कोणाचाही उल्लेख करण्यात आला नव्हता. तर त्या ठिकाणी एक स्थानिक जिल्ह्याचे महिला व बालविकास विभागाचे एक अधिकारी होते, त्यांनी सांगितलेलं की नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून त्या ठिकाणी तुम्ही तुमची ई-केवायसी करा. परंतु वास्तविक पाहता याबाबतचा कोणताही GR अथवा शासन निर्णय अथवा परिपत्रक देखील महिला व बालविकास विभागाद्वारे किंवा महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांद्वारे देण्यात आले नव्हते. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काय सांगितलं आहे तर बघा, त्यांचं मत होतं की तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना जर तुम्हाला पती किंवा वडील नाही आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी आता वेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत आणि त्यासाठी वेबसाईटवर अपडेटचं काम सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये हे अपडेट व्यवस्थितपणे काम करेल. आता यामध्येच तुम्ही म्हणाल की आता वेबसाईट अपडेटला आता 18 तारीख तर अंतिम मुदत आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी हे देखील सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आम्ही ई-केवायसीसाठी त्या ठिकाणी मुदत वाढ देखील देऊ. चुकीच्या पद्धतीने कोणत्याही महिलेला आम्ही यामध्ये बाद करणार नाही. परंतु ज्यांनी ई-केवायसी चुकवली आहे त्यांचे कदाचित पैसे या ठिकाणी बंद होऊ शकतात. आता जर सरकारने अशा महिलांना ज्यांची ई-केवायसी चुकीच्या पद्धतीने झाली आहे त्यांना एडिट करण्याचा कोणता ऑप्शन उपलब्ध करून दिला तरच अशा महिलांची ई-केवायसी पुन्हा होऊ शकते. अन्यथा अशा महिलांना थेट अपात्रतेचा देखील सामना करावा लागू शकतो. तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये इतर कुणीही या पद्धतीने ही बातमी वाचून चूक केली आहे का किंवा तुमची ई-केवायसी झाली आहे का, नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि हक्काच्या आणि खऱ्या अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.